खामगाव आणि शेगाव तालुक्यातील बळीराजा संकटात सापडतोय, कारण शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट सध्या घोंगावतंय। शासनाकडे पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी सध्या जोर धरतीये। घाटचे जे शेत आहेत त्याच्यामध्ये अक्षरशः 5 ते 10 फुटापर्यंत पाणी भरलेलं होतं। त्या पाण्यामुळे शेतीतील पीक सोयाबीन, कापूस हे तर वाहून गेलंच, सोबत मातीसुद्धा शेतात राहिली नाही। आणि त्याचबरोबर स्प्रिंकलरचे पाईप असतील, वॉल कंपाऊंड असेल किंवा मोटर नदीवरचे टाकलेले मोटर पंप असतील, हे सुद्धा वाहून गेलेले आहे। साधारणतः 138 गावात 15,075 शेतकऱ्यांचं 11,163 हेक्टर इतक्या क्षेत्रावरील सोयाबीन, तूर किंवा कापूस आणि फळपिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आपल्याला आलेला असून त्यानुसार पंचनामे करण्याची जी सूचना आहेत त्या ग्रामस्तरावर दिलेल्या आहेत आणि नुकसानीचे अंतिम पंचनामे हे सुरू झालेले आहेत। विशेष करून नदी आणि नाल्याकाठची जी शेतजमीन होती अशाच ठिकाणी या कालच्या पावसामुळे जे नुकसान झाल्याचा अंदाज आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।